नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत ह्या स्ट्रॉबेरी कशा बनवायच्या. हे पहा, हे आपण कसं बनवायचं ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. की चेन म्हणून आपण हे वापरू शकतो. दिसायला खूप सुंदर दिसतात. तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवलं तरी पण चालू शकतं किंवा रेड कलरमध्ये बनवलं तरी पण छान दिसतं. तर त्यासाठी मी हा रेड कलर वापरलेला आहे आणि ग्रीन कलर, आणि सुईचा नंबर आहे माझ्या 1.75 mm. चला तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी ग्रीन कलर घेतलेला आहे. तर त्यासाठी आपण एक काय करायचं, सुरुवातीला एक नॉट करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 चेन घेतल्या. त्याचा आपण राऊंड करून घ्यायचा आहे आणि आपण 3 चेन करून घ्यायचे. त्यानंतर राऊंडमधून आपण एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे. त्या राऊंडमध्ये पुन्हा एक चेन घ्यायचे. पुन्हा आपण त्याच राऊंडमध्ये 2 डबल क्रोशेट घ्यायचे. 2 डबल क्रोशेट, एक चेन, असं आपण ह्या राऊंडमध्ये करून घेणार आहोत. पुन्हा आपण एक चेन घेतली. पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट घेणार आहे. पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट, एक चेन, 2 डबल क्रोशेट, एक चेन, असं आपण 12 वेळा करून घ्यायचं आहे. म्हणजे 12 बंच आपण करून घ्यायचे. 2 डबल क्रोशेट, एक चेन, 2 डबल क्रोशेट, एक चेन, असे आपण 12 वेळा करून घ्यायचं आहे आणि हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. मी इथं हे 12 बंच करून घेतले आहेत. आता आपण एक चेन घ्यायची आणि आपण तिसऱ्या चेनमध्ये घालून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे पहा, हे आपले 24 डबल क्रोशेट झाले आहेत. म्हणजे 2-2चे आपण 12 बंच तयार करून घेतले आहेत. थोडा धागा आपण एक्स्ट्रा ठेवून घेऊया, धागा कट करूया. तर इथं आपण याची गाठ मारून घ्यायची आणि हा धागा आपण इथून बाहेर काढायचा आहे. ह्या डबल क्रोशेटच्या मधून बाहेर काढायचा. तिथं आपण आता ह्या धाग्याच्या 7 चेन घालून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि आपण हा इथं याच्या बरोबर समोरच्या बाजूला डबल क्रोशेटवर हा आपण धागा जोडून घ्यायचा आणि हा धागा खालती काढून घ्यायचा. असा इथं कट करायचा आहे. आपला आता हा राऊंड तयार झाला. आता आपण 2 डबल क्रोशेटच्या मध्ये जे एक चेन ठेवली तिथं आपण रेड कलरचा धागा किंवा लाल कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. 3 चेन घ्यायच्या. त्या ठिकाणी आपण 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे. परत पुढच्या आपण एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट करून घेणार. पुढच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट. आपण 2 डबल क्रोशेट नंतर एक चेनचा गॅप ठेवला आहे. त्या चेनच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. असं आपण पूर्ण हा राऊंड करून घ्यायचा आहे. मध्ये चेन वगैरे काही घ्यायचे नाही. फक्त गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घेत जायचं. असं आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. आता आपले हे 12
बंच तयार झाले आहे 3 डबल क्रोशेटचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता आपण सुरुवातीला घेतल्या 3 चेनपैकी तिसऱ्या चेनमध्ये धागा घालून आपण हा राऊंड कंप्लीट करणार. आता आपला ह्या गॅपमध्ये यायचं आहे, तर 2 स्लिट घ्यायचे आहेत. पुन्हा आपण सेमच 3 चेन, 2 डबल क्रोशेट म्हणजे एकूण 3 झाले. 1 2 3. पुन्हा 1 2 3. 1 2 3. हे बघा 3 आपण डबल क्रोशेट घेतला, त्याच्या मधोमध आपण पुन्हा 3 डबल क्रोशेट घातले. हे बघा 1 2 3 4 5 5 बंच झाले आपले. हा बंच आपण आता सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या बंचमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. 2 3. असे आपण 3 बंच करून घ्यायचे. 3 डबल क्रोशेट. आपण आता इथं 1 सोडलेला आहे, तर आपण इथं पण 1 सोडायचं आहे. आता त्याच्यानंतर आपण सुरुवातीला 3 चेन घातल्या, तिसऱ्या चेनमध्ये घालून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. पुढं आता आपण 2 स्लिट घेऊन पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे. हे बघा आता इथं आपले सुरुवातीला 6 बंच होते, नंतर 5 झाले, आता 4 होणार, नंतर 3, नंतर 2, नंतर 1. आता आपण प्रत्येक वेळी इथला 1 बंच सोडत जायचं आहे. 1 2 3. पुन्हा इथं 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे. पुन्हा 1 पुन्हा त्याच ठिकाणी 1 आता आपण इथला सोडून द्यायचा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट घालायचे. आता आपले इथं 4 बंच झालेले आहेत. असे आपले कमी कमी होत 1 वर येतं. जसं आपला सुरुवातीला आपण 1 बंच सोडलेला आहे ह्या बाजूला. हे बघा इथं आपला 1 बंच सोडायचा, इथं पण आपण 1 गॅप सोडायचा आहे आणि इथं 3 चेन घेतल्या सुरुवातीला, तिसऱ्या चेनमध्ये घालून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे पहा सुरुवातीला आपले 6 होते, नंतर 5 झाले, पुन्हा 4 झाले. आता 3 2 आणि 1 करून घेऊया. मी आता हे 3 करून घेतले, त्याच्यानंतर 2 बंच तयार केले आहेत. आता आपण 2 बंच केल्यानंतर इथं मध्ये गॅपमध्ये यायचं आहे. आता आपल्याला 1च बंच करायचं आहे. 3 चेनचा पहिला, नंतरचे 2, नंतर आपण सेम आपण प्रत्येक ठिकाणी 1 गॅप सोडला प्रत्येक राऊंडला, तसं आपण इथं 1 गॅप सोडणार आणि ह्या दोन्हींच्या मध्ये आपण 1 बंच तयार करणार 3 डबल क्रोशेटचा.
आता आपण इथं 3 चेन घेतल्या सुरुवातीला. या तिसऱ्या चेनमध्ये घालून आपण हा राऊंड इथं कंप्लीट करणार आहे. एक चेन घेऊन आपण धागा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली ही स्ट्रॉबेरीची कीचेन तयार होते. हा धागा आपण आतल्या साईडला कट करायचा. आतल्या साईडला घेऊन कट करू. इथं आपण एखादी कीचेन लावली की आपलं हे किचन तयार होतं. खूप सुंदर दिसतं दिसायला. तुम्ही वेगळ्या कलरमध्ये बनला तरी पण चालू शकतं. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे कसं वाटतं. धन्यवाद.